थोडा आवाज कमी कर ना। जगाला समानतेचा संविधानाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आंबेडकरांच्या संविधानाचं देखील या ठिकाणी प्रतिनिधित्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने या ठिकाणी सुरुवात होतो आहे। दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे, ती रात्र तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी व या ठिकाणी तमसोमा ज्योतिर्गमय अक्षोमा ज्योतिर्गमय म्हणत या ठिकाणी अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी ही ज्योत या ठिकाणी आपण देवत करत आहोत। खरं तर दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे, ती रात्र तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे। या उच्चन या वाक्यानं आजच्या या दीप प्रज्वलनाची सुरुवात आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते। छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुलेंचा पांडुरंग 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 आपण या ठिकाणी श्रीक्षेत्र पंढरपूर पांडुरंगाच्या तोंडातून आला आहात। पहिल्यांदा पुंडलिकासह पांडुरंगाचं गजर सर्वांनी करायचं आहे। पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जय श्रीराम। आदिदेव महादेव दोन हात वर नमः पार्वती पदे हर हर महादेव। महामानवाचं प्रतिमा मंगलाची सुरुवात करूया। लावून एक पडते अंधार दूर करू, अंधार दूर सारू काही दिशा उजळते, ज्ञान आणि मानवतेचा प्रकाश पसरून येत गती। चला करूया सुरुवात, वंदनू ईश्वर शक्ती, वंदनू ईश्वर शक्ती। आजच्या या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर सोवळे सर, आपणास विनंती आहे आपण आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अध्यक्ष स्थानाची सूचना खरं तर प्रभावशाली आणून त्यानंतर या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय वगैरे सर्व करणार आहे। आजच्या या 5व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मी आदरणीय संस्थापक अध्यक्ष श्री राजे अध्यक्ष आणि असताना महाराष्ट्राध्यक्ष यशवंत सिरसट सर यांना या ठिकाणी निमंत्रित आदरणीय सन्माननीय यशवंत सिरसट सर यांना या ठिकाणी आमंत्रित करेल। अगदी फुल लाईट फुलाची पाकळी या गोष्टीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचं सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेल्या मान्यवरांना अतिथी देवो भव अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान आहे आणि या गोष्टीत आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे।
आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आदरणीय सन्माननीय हरिभाऊ यांचं देखील या ठिकाणी सत्कार आणि सन्मान संपन्न होता. आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन संयोजक हरिभाऊ प्रसाद यांचं सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या या ठिकाणी आम्हाला स्वागत करूया. त्यानंतर आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय हरिभाऊ प्रसाद यांना विनंती करीत आहे की त्यांनी आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्तावना करावं. प्रथम या पुणे पावननगरीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. फुले शाहू आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जे संविधान की संविधानावर देश चालतो या संविधानाच्या नतमस्तक हा मृत्यू पावल्या हे मला माहीत झालं, कारण आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला 10 मिनिटाला काय घडतं ते माहीत होतं. आणि माहीत झाल्यानंतर मी 2-3 दिवस बघितलं की काय होतंय काय नाही, हे सरकार काय करते, जिल्हाधिकारी काय करते, राजकीय नेते काय करते, हे मी 2-3 दिवस बघितलं. मला या ठिकाणी एक अभिमानाने सांगावं वाटतंय की मी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन त्यावेळेला मी जिल्हाध्यक्ष होतो. यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारायला गेलो. त्यानंतर या फटाके जो चालक होता फॅक्टरी चालवणारा तो रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री त्यांच्या जवळचा होता. आणि त्यावेळेला सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणून होते आणि त्यांच्या जवळचे होते. मी या सर्वांना जाब विचारला 4थ्या दिवशी. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे. या ठिकाणी 6 महिला मागासवर्गीय मृत्यू पावल्या आहेत. साहेब, तुम्ही याच्यावरती निर्णय काय घेतला? निर्णय काही झाला नव्हता. 4 दिवस हे प्रकरण दडपण्याच्या ह्याच्यामध्ये होते, दडपलं होतं. त्यांनी माहितीसाठी सांगतो सगळ्याला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो साखर कारखाना असो, कुठली फॅक्टरी असो, कुठलाही एखादा मोठा प्रोजेक्ट असो, या ठिकाणी चालवण्यासाठी दरवर्षी त्याचा रिन्युएशन केलं जातं की एक त्या जिल्ह्याला त्या तपासणीसाठी स्पेशल एक इन्स्पेक्टर असतो. आणि तो इन्स्पेक्टर ज्या वेळेला एखादा कारखाना असेल, एखादी फॅक्टरी असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, जर चालवायचा असेल तर त्यांनी दरवर्षी तिथला तपासून रिपोर्ट अहवाल यस म्हणून, म्हणजे तो चांगल्या परिस्थितीत आहे असा जर दिला तरच ती फॅक्टरी चालू राहते पुढं, नाहीतर चालू होत नाही. परंतु हे जे फॅक्टरी इन्स्पेक्टर असतात, हे जे अधिकारी असतात, हे अधिकारी त्या ठिकाणी त्यांची लोक पाठवून नॉमिनल हे देतात. मग हे अशा अचानक घटना घडली कशी? तर हे जे वायराचा फॅक्टरी कारखाना होता तो गट नंबर 243 मध्ये होता. आणि जेवढं काय मानवासाठी तुला करता येईल तेवढं तू कर. त्यामुळे मी हे जे काय होतं त्यांच्या दुसऱ्या मिनिटांनी पंढरपूर शहरात घटना घडो, जिल्ह्यात कुठेही घटना घडो, या ठिकाणी मी पहिल्यांदा असतो. हे सर्वांना आमच्या मोठ्या अधिकारी जे सगळे क्लासरूम आहेत त्यांना सुद्धा माहीत आहे. आणि क्लासरूम अधिकारी सगळे माझे मित्र आहेत. एवढं का तर मी एक माझी ओळख माझ्या पत्रकारितेतून आणि जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून मी माझी त्यांना ओळख दाखवून दिलेली आहे.
अशी होत नाही आपल्या अधिकाऱ्याबरोबर, एखाद्या मित्राबरोबर ओळख अशी होत नाही आपली. आपण आपल्यामध्ये काय आहे हे त्यांना आपण दाखवून दिलं पाहिजे. तर याच माध्यमातून मी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर मला या ठिकाणी हरिभाऊ प्रक्षाळे यांच्यासाठी मला म्हणायचं आहे, पैसे नको सर मला अरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर मला अरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तर मोडला नाही कणा, सर तुम्ही आम्हाला पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. मानव सेवा हेच ईश्वर सेवा म्हणून या ठिकाणी विचारांचा वसा आपल्या समोर मांडलेला आहे. त्यानंतर आत्ताच आगमन झालेले आदरणीय सन्माननीय शिवाजीराव पवार यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपले राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन माननीय श्री राजेंद्र आहे सर. सर्व पदाधिकाऱ्यांना पहिल्यांदा विनंती, या कार्यक्रमामध्ये तुमच्या उठबशीमुळं आम्हाला जे तुमच्यापर्यंत काही सांगायचे ते सांगता येणार. कृपया आधी सर्व पत्रकार बांधव, आयोजक, पदाधिकारी सर्वांनी खाली बसून घेतलं तर बरं नाही. फक्त फोटोग्राफर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी घेतली जाते. असो महायोगपीठे तटे भीमारत्ना वरकुंडलिकाय धातुमुनिंदे समागतदृष्टम समानंदकन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या पवित्र तीर्थस्थळी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचं जे 5वं राष्ट्रीय अधिवेशन यापूर विठ्ठल मंदिरे समितीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्त पारायण गणनाथ महाराज हौसेकर व आपल्या भागाचं भूषण, आपल्या म्हणजे मी तसा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जरी असलो, अहिल्यानगर असो, कोपराव असो, मनमाड असो, आपल्या भागातून आदरणीय कैकाडी महाराज, त्याचप्रमाणे रामदास महाराज कैकाडी ज्यांनी कोपरगाव भागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये अतिशय सोप्या भाषेत परमार्थाची व्याख्या सांगितली आणि बहुजन समाजातून ॲडवायझर हो हम हमारी जगह आपको दे रहे आप आ जाओ. आणि त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक हरिभाऊ प्रक्षाळे यांनी लगेच करायचा आहे. असो महत्त्वाच्या गोष्टीसाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि ती पत्रकार नरेंद्रजी काळेचे त्यांना म्हणलं तुम्हाला फेडरेशन म्हणजे काय हे पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही सांगू. माझ्या अगोदर हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सुंदर पद्धतीने ते समजावून सांगितलं, परंतु मी वेगळ्या कारणाने या ठिकाणी उभा आहे की फेडरेशनमध्ये मानव अधिकार काय हाच कुणाला कळलेला नाही. आल्यापासून मरेपर्यंत माणूस म्हणून, पद म्हणून नाही, कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असो, कोणी संत असो, कोणी महंत असो, हे म्हणून नाही, जो माणूस आहे त्या माणसाचे अधिकार कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे भारताचं संविधान लिहिणारे त्या घटनापीठाचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मानवाला घटना दिली, त्या घटनेमध्ये मानवाचे मूलभूत अधिकार जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत दिले. परंतु हा मानव अधिकार कधी लागू झाला या साऱ्या गोष्टीची खुलासा तुमच्या सोपी पद्धत आहे. राज्यव्यापी जनजागृती आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेणे. काय होतं, महाराष्ट्र शासन कार्यक्रम घेतो, त्या शासनाचे कार्यक्रम हे पेड कार्यक्रम असतात. आता इथं मान्यवर नाही, त्याच्यामुळं मोकळं बोलता येईल तुमच्याशी. आता आपण जे कार्यक्रम घेऊ ते कायदेविषयक मार्गदर्शन आपले पुस्तवार जे आहेत, राष्ट्रीय लीगल ॲडवायझर आहेत, आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला खूप मोकळं सांगितलेलं आहे, नंबर पण दिलेले, तर तुम्हाला दिल्लीपर्यंत, गल्ली ते दिल्ली कोणती अडचण येऊ आम्हाला फोन करा, आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष तर झोपतच नाही, कधीही फोन करा, उपलब्ध आहे. हां, सुप्रीम कोर्टाचे ते वकील आहेत. तर जिल्हास्तरीय विभागीय अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षाकडून या तालुका समितीची स्थापना करणे, त्याच्यावर देखरेख करणे, सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम राबवणे. आता आरोग्यविषयक काही आपण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत, सामाजिक पुरस्कार देणार आहोत, त्याच्यानंतर समाजसेवकांचा सन्मान करणार आहोत, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार. याच राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या 10-20 लोकांना या ठिकाणाहून बडतर्फ केलेलं आहे. परंतु आपल्या आयडेंटिटी कार्डचा वापर करून काहींनी पोलीस स्टेशनवर हप्ते खाल्ले होते.
ही दुर्दैवी गोष्ट आहे, कारण आपलं प्रेशर पडतं, आपला पॉवर असतो. उद्या या गोष्टी गैर होतात म्हणून आपल्या अध्यक्षांनी त्यांना बडतर्फ केलेले आहे, पदातून हाकलून दिलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात प्रोत्साहन द्यायचे. दरवर्षी आपण जे पुरस्कार देतो त्या पुरस्कारासाठी योग्य पात्र लोकांची नावे तालुका स्तरावरून आली तरी आपण त्याचा निश्चित विचार करू, हेच या प्रसंगी सांगतो. या ठिकाणी पुरस्कारार्थी आदरणीय भरत महाराजजी या ठिकाणी आले. सर्व मान्यवर आमच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. जय जय महाराज. धन्यवाद सर. एक विचार या मनोगताच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेला आहे, म्हणून सरांच्या या मनोगताच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, आपण जर 1 वर्षाचं नियोजन केलं तर आपल्याला शेती करावं लागणार आहे. 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला शेती करावं लागणार आहे. जर 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला झाडं लावावं लागणार आहे. जर आपल्याला 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला माणसं जोडावं लागणार आहे. अशी माणसं या फेडरेशनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जोडता येतो. त्यानंतर आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत शिरसाट सर यांना या ठिकाणी विनंती करीत आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण तिरुपतीला भरू महाराज, तर तेवढं 2500 रुपयात जमणार नाही बरं का, 1500 रुपयात जमणार नाही. कमीत कमी अध्यक्षांकडे 5,000 रुपये तरी आपल्याला द्यावं लागतील. मान्य आहे का? एकदा होऊ द्या ना मग. मान्य आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन, भारत सरकार मान्य व नीती आयोग मान्य या संस्थेचे 5वे अधिवेशन. साहेब त्याला सुगंध दरवळावा असं आज सभागृह दरवळतो. काय योग म्हणावं, योगायोगाने योग धामतच आहे. आणि पांडुरंगाच्या साक्षात पांडुरंगाच्या त्या बरं मला वाटतं हा 8वा प्रदेश आपल्याला आता जर आंध्र जोडला तुम्ही तर 8वा राज्य आपल्याला जोडलं जाणार आहे. आणि हे 8 राज्य जर आपण हे केले, मला वाटतं पुढचं अधिवेशन याच्यापेक्षा आपल्याला भव्य दिव्य स्वरूपात करता येईल. मला वाटतं साहेब यासाठी तुम्ही हे जे इवलेचे रोप लावियाले द्वारी, इवलेचे रोप लावियाले द्वारी, त्याचा भेलू गेला गगनावरी गगनावरी. हा वेलू आपल्या रूपाने गगनावर जाण्याचा आता वेळ आलेली आहे आणि निश्चित आपण हे गगनावर हा वेलू जाईल. हे फेडरेशन मानवतेचं, मात्र मानव अधिकार फेडरेशनचं काम आहे. पहिलं काम आहे रिश्वतखोरी बंद करणं. मुकादम साहेब इंजिनियर आहात तुम्ही. भ्रूण हत्या मेरी बेटी को बचाओ आगे चल के, बेटी चाहिए. बाल मजुरी थांबवा, महिलांवरच्या पीडित व्यक्तीला मदत करा, प्रदूषण रोखा, असहाय्य लोकांची मदत, पोलिसांना पोलीस प्रशासनाला मदत. खाद्यपदार्थांचं बावली तुम्ही फार चांगलं सांगितलं तुकाराम मुंडे साहेबांचं. तुम्ही जो ठराव मांडलेला आहे ना त्याला मी अनुमोदन देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने बरं का. पर्यावरण रोखणे, सरकारी गैरविभागात काम थांबवणे, गोहत्या बंदी, पल्स वगैरे या सर्वांना आपण या मानवाधिकारच्या वतीने मदत करत असतो. मी तुमचा जास्त वेळ घेतला पण फेडरेशनचं काम आणि अध्यक्षांचं काम आपल्या पुढे ठेवण्याचं माझं काम होतं. प्रक्षाळे साहेबांनी जे चांगलं नियोजन केलं त्यांचंही ते काम तुमच्या पुढे ठेवण्याचं काम होतं. हे सर्व बोलून मला जे ऐकलं त्याच्याबद्दल मी आपल्या जय जय महाराज.
या ठिकाणी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन जो झोपला, झोप म्हटल्यानंतर एक अर्ध स्थिती थांबते. पण आयरे साहेबांशी मी रात्री 12, 1, 2लाही कॉल झाला तरी त्या ठिकाणी तत्पर लगेच कॉल उचलून आहे ते सोल्युशन काढून लगेच ते तयार असतात. आणि या फेडरेशनमध्ये चांगले चांगले मंडळी, आता फेडरेशनमध्ये जवळजवळ आता 4-5 वर्ष झालेत. संप्रदायाचा एक आधार आणि त्या संप्रदायातून एक साधूचाही आधार आणि त्याच्यात संपूर्ण बुद्धिवादी लोक आहेत. कारण मानवाधिकार हा कमी नाही महाराज. याचा जर हे भीवरे जातिरी आये भीवरे जातिरी या निमित्ताने आपल्या माहेरीच आपल्याला त्या मानवाचा अधिकार कळून घेण्यासाठी या फेडरेशनचं हे 5वं अधिवेशन या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आनंदात, वेळेवर नाश्ता आहे, वेळेवर जेवण आहे, आदर सत्कार आहे, आदरभाव आहे. म्हणून अशा पद्धतीने आमच्या रेखा सोळंके मॅडमसुद्धा या ठिकाणी हजर आहेत. मध्ये मध्ये कॉल होतो. आणि या नम्रतेची विनंती, आपली जेवढी पदाधिकारी आहेत ना, एकमेकाचे कॉन्टॅक्ट करत राहा. कोण कुठलाही काही माहिती नाही आम्हाला, एकमेकाशी कॉन्टॅक्ट करत राहा. संबंध जो आहे, कुठले विचार कुठे कोणत्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले, हे विचाराने आपल्या जीवनामध्ये, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला काही ना काही एखादा क्लू आपल्याला मिळेल. म्हणून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी एकमेकाची नम्र महाकाल बाबा, एक आखाड्याचे नंदकेश्वर महाकाल आखाडा जो आहे, त्या आखाड्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते म्हणतात माझं काय काम आहे साधूचं. सरी मंडळी या ठिकाणी मातब्बर मंडळी आहेत आणि याच्यात आवर्जून गोरक्षकांची उपस्थिती या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची मानली गेली. कारण गाय म्हटल्यानंतर 33 कोटी देवतांचा या ठिकाणी वास आहे. ती गोरक्षकांनी सुद्धा. पण आता महिला अध्यक्षपदी राष्ट्रीय लेवलला सोळंके साहेब आहेत, दमदार आहेत महाराज. हो, काही कारणास्तव काही गोष्टी होतात, कारण सर्व स्थिती योजना आहे. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम माझा 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हरी, जय महाराष्ट्र. रामकृष्ण. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. पांडुरंगाच्या या पावन भूमीमध्ये खरं तर आज बोलण्याची संधी मिळेल का नाही माहीत नव्हतं. त्यामुळे कुठलंही प्रिपरेशन नाही, अचानक नाव घेतलं गेलं. व्यासपीठावर उपस्थित सर्वांचीच ओळख झालेली आहे. फेडरेशनच्या अभियंता सेल, इंजिनियर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी मला सरांनी जबाबदारी दिलेली आहे. आणि काही दिवसापूर्वीच सरांचा फोन आला होता की तुम्ही राष्ट्रीय लेवलला या आणि त्या ठिकाणी काम करा. सरांची विनंती होती, पण मी सांगितलं सरांना की अजून महाराष्ट्र लेवलचंच भरपूर काम बाकी आहे. पदामध्ये काय नाही आहे, तर आपल्या कार्यामध्ये मोठेपण आहे. आपल्याकडे कुठलं पद आहे त्यापेक्षा आपण काम कसं करतो, आपलं कार्य काय करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पांडुरंग पांडुरंग. आवृत्तीचे प्रमुख हे 15 ते 20 मिनिटामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होतं आहे. आणि पालकमंत्री आणि परिचारक साहेब या ठिकाणी बैठकीला थोडा वेळ झालेला आहे त्यांचा, तरी ते आपल्याला भेट देणार आहेत. थोडंसं या ठिकाणी आणखी आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांचं मनोगत राहिले, ते मनोगत होईल. आणि त्यानंतर एक पुस्तकाचं प्रकाशन होईल. आणि ते जोशीसाहेब येथील आल्यानंतर आपण या पुरस्कार आणि नियुक्त्या एक आपल्या वेळेतच देऊया. थोडंफार अर्धा तासभर उशीर झाला तर सर्वांनी सहकार्य करावे. तर या ठिकाणी मी विनंती करतो की राष्ट्रीय आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कामिनीताई पाटील यांनी 1-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय हिंद. आज जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त एवं पंजीकृत 5वं वर्ष आहे राष्ट्रीय महाअधिवेशन. आणि या पावनभूमीत माझं एवढं म्हणजे माझं बोलता येत नाही आहे. मी पहिल्यांदाच आली आहे आणि मला 3 ते 4 महिनेच झाले आहे या जागतिक मानव अधिकारामध्ये माझं इलेक्शन म्हणजे हे झालं आहे. तर माझं पहिलंच अधिवेशन आहे आणि मला आहे ना म्हणजे
म्हणजे इतका आनंद होतोय की आज मी पंढरपूर नगरीमध्ये माझं पहिलंच अधिवेशन खूप छान प्रकारे पार पडतं आहे. तर त्यामुळे सर्वांना जय भीम. धन्यवाद मॅडम. तुमचं मनोगत अगदी शॉर्ट होतं बट स्वीट होतं. त्यानंतर डॉक्टर वाणी सरांना विनंती करीत आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहले तो मैं अपने आप को बहुत खुशनसीब मानती हूँ कि महाराष्ट्र की इस पावन धरती पे मेरा आगमन हुआ है और आप लोगों ने मुझे बुलाया, इसके लिए मैं तहे दिल से आप लोगों का धन्यवाद देती हूँ. उसके बाद मैं ये कहना चाहती हूँ कि मैं अपने आप के लिए ताली बजाती हूँ हमेशा हर स्टेज पर. तो क्या आप लोग अपने आप के लिए तालियाँ नहीं बजा सकते? तालियों की आवाज़ इतनी होनी चाहिए कि बाहर से लोग बाग आके देखने लग जाए कि यहाँ चल क्या रहा है. कैसे पहचानेंगे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन है क्या? तो आदरणीय जजों का, जितने भी सम्मानीय बैठे हुए हैं, उन सभी का मेरे से साधुवाद करती हूँ. मैं दिल से हार्दिक अभिनंदन करती हूँ आप सभी लोगों का. पता नहीं कितनी दूर दूर से आए. इस फेडरेशन से मेरा बहुत पुराना नाता है. किसी पर्सनल कारणों की वजह से मैं 3-4 साल इसमें नहीं आ पाई हूँ, तो इसका मुझे बड़ा दुख रहा है. लेकिन अहिर सर के साथ में मैं कंटिन्यू कनेक्टिविटी में रही हूँ. जितने भी नए लोग दिख रहे हैं, बड़ा खुश हो रही हूँ कि इतने सारे लोग मेरे नहीं रहने के बावजूद आए. तो आप सभी के लिए मैं ताली बजाती हूँ. एक छोटी सी एडवाइस देना चाहती हूँ कि जितने भी थाने हैं हमारे यहाँ के, जो जहाँ से आया है, सबसे पहले तो हर थाने में अपना एक जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन का बोर्ड होना ही चाहिए. वो इसलिए होना चाहिए कि हम लड़ रहे हैं मानव अधिकार के लिए. तो पहले तो हम जाने कि मानव अधिकार है क्या. मुझे नहीं लगता कि हम जितने भी बैठे हैं शायद सभी अनुभवी लोग हैं, लेकिन हम पहचाने कि मानव अधिकार है क्या. जितनी भी हमें कमियां मिलेगी इस देश की, हमारे मोहल्ले की, गली की, राज्य की, जो भी कमियां मिलेगी, सारी चीज़ हमें पता चलेगी थानों से. तो थानों से मेरा बहुत करीबी रिश्ता रहा है. सुबह की पहली चाय मैं किसी भी थाने में जाके पीती हूँ. इतना आप सभी से वादा करती हूँ, 28 राज्य में जहाँ भी आपको ऐसा लगे कि आप इस काम को नहीं कर पा रहे हो, मेरा नंबर आपके पास है. मैं अपने खर्चे से आऊँगी और आपका काम निकालूंगी. तो हर थाने में अपना बोर्ड होना चाहिए. हर थाने में महीने में एक बार आपकी कनेक्टिविटी होना चाहिए. हर अधिकारी आपको जानना चाहिए, आपको पहचानना चाहिए कि आप है क्या. और हर थाने वाला इस चीज़ को लेकर डरना चाहिए कि मानव अधिकार के लोग, जागतिक मानव अधिकार के लोग जिस समय यहाँ पर खड़े हो जाएंगे, हर व्यक्ति को न्याय मिलेगा. तो इतने ही कम शब्दों के साथ अपना स्थान ग्रहण करती हूँ. अगर किसी को मेरी बात का कुछ बुरा लगे तो माफ़ी चाहती हूँ. धन्यवाद मॅडम. अगदी सुंदर असं मार्गदर्शन केला. खरं तर मॅडमच्या या मार्गदर्शनाने मला म्हणायचं आहे, नन्ही चीटी जब दाना लेकर आती है, नन्ही चीटी जब दाना लेकर आती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदा जोरदार टाळ्या आपल्या मॅडमसाठी. त्यानंतर आदरणीय सन्माननीय दीपकजी पवार, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी संबोधित व्हावं. काय एवढंच सगळं इतकं मंत्रमुग्ध वातावरण झालेलं आहे. आता नेमकं इथं बोलायचं काय असा विषय, ते आपलं औरंगाबाद सारखं मॅटर होऊन गेलं. अभ्यास केला तो हिंदीचा, कॉप्या आणल्या मराठीच्या, आणि इथं पेपर आला निघाला इंग्लिशचा. आपल्या उपस्थित सगळे मान्यवर, स्टेजवरचे काही आज आपले मोठे मोठे नेते लोक आलेत, आपले पदाधिकारी आलेत, इकडे आपले समोरचे काही सदस्य पूर्ण महाराष्ट्रातून काही बाहेरून आले. तर मला पण यायचं कारण असं होतं का माझ्या वडिलांचं नाव पण विठ्ठलच आहे. माझं पूर्ण नाव दीपक विठ्ठल पवार आहे. त्याच्यामुळे मला पंढरपूरला यावं लागणार होतं. फक्त सरांचा मिस कॉल असा पडला, एक दिवस लेट राहिला असतं तर माझी पूर्ण फॅमिली पण येणार होती. आज माझ्या मुलीचा पेपर होता TETचा, DED झाला, ती टीचर हो राहिली. मी पंढरपूरला काय होतं, दरवेळेस ते लोक सगळं आपल्याला सांगतात, आपण जैसे ते
आणि साहेबांना पण मी विनंती करेन, आता व्यवस्थित चाळणी मारा तुम्ही चांगल्यातली, एकदम स्टीलची चाळणी घ्या, हे नको असलेले सगळे गाळून टाका, बाजूला करा. त्यावेळेस आपल्याला काहीतरी एक चांगला ट्रॅक मिळेल. महिला वर्गांना पण आज एवढे महिला वर्ग आलेले आहेत, मी त्यांचे पण अभिनंदन करतो. माझी पण मिसेस, माझी पण मुलगी तयार आहे पद घ्यायला, पण तू एकच करा, 3 पदं आले तर आमचे बाकीचे सदस्य वाढतील कुठून? लोक ते दीपक बोला करा, त्यांनी बायले बी पद छे, त्यांनी पोरले बी छे. माझा पोऱ्या म्हणतो मला पण युवाचं करून टाका. परंतु मी सांगतो सगळ्यांना का तुम्ही व्यवस्थित पदाचा आव्हान न होऊ देता पदाला शोभेल असं काम करा. जसं आता आपल्याला त्यांनी आपल्याला लुटायचंच काम केलं. सगळ्या जेवढ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त माल कसा लुटता येईल आणि शेतकऱ्याला जीवावर सगळं चाललेलं असताना शेतकऱ्याकडं हे सर्व आता कर्जमाफी द्यायची तर काय शेतकऱ्याची हेडाळा लावली आहे. ते काय शेतकऱ्याकरता त्यांचे 2 लाख रुपये, कोटीना रुपये तुम्ही मोठमोठ्या लोकांना माफ केले. काही 70 लाख कोटी रुपये तुम्ही अंबानीला अडाणीला माफ करता आणि शेतकऱ्याला 2 लाख द्यायला तुमचे घालवून होते. काय परिस्थिती ही परिस्थिती बदलण्याकरता आपण मानवाधिकार संघटनेमार्फत संघटित व्हायला पाहिजे असं त्यांच्या या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर अहिल्यानगरचे संपादक आदरणीय सन्माननीय नरेंद्र काळे सर यांना देखील या ठिकाणी विनंती करीत आहे की त्यांनी या ठिकाणी संबोधित व्हावं. बोलणार नाही, पण या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो, जागतिक मानव सुरक्षा फेडरेशनचा चेअर जो मला विश्वास टाकला अय्यर साहेबांनी, जी जबाबदारी दिली, त्या जबाबदारीतून प्रसिद्धी देण्याचं काम दीनदलित असो, गरीब असो, वंचित असो, त्या माध्यमातून पुढे आत्ताच त्यांनी सांगितलं जागतिक मानव सुरक्षेमध्ये विलीन झाली. म्हणजे मला सांगा, आणि माऊली ज्ञानोबरायांचे आईवडील विठ्ठल आणि रुक्मिणी, न्याय मिळाला का हो त्यांना? मिळाला का? मला सांगा न्याय. तुम्हाला आम्हाला न्याय मिळेल कशावरून? त्यांना सुद्धा काय करावं लागलं? देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. म्हणून या लोकशाही काळात आता आपण जगतो. आपल्याला जगण्यासाठी आपण सर्वसामान्य माणूस म्हणून जर तुला आपल्या घराला मांडायला गेलो तर आपलं ऐकून घेतल्या जाईल याची शाश्वती नाही. यासाठी आवाज नाही आई जायचे. जय अभी आई आवाज. पिछले अधिवेशन में जो संख्या दिख रही थी उससे ज़्यादा नहीं बढ़ी अभी तक. देखो, एक व्यक्ति होता है जो पौधा लगा देता है, सीधी सीधी बात पर आ रहे हैं, और वो पौधा लगाने के बाद में अगर उसको नहीं देख पा रहा है, नहीं सींच पा रहा है, तो उस समाज के लोगों की जिम्मेदारी बनती है कि उस पौधे को सींचें और आगे बढ़ाएं. क्योंकि एक व्यक्ति अगर पौधा लगाता जा रहा है और उसकी देखरेख नहीं कर पा रहा है, क्योंकि वो हर जगह नहीं आ सकता, इसलिए क्या करता है कि गांव-गांव लोगों को बोल देता कि ये आप इसकी देखरेख करते रहना. तो वो पौधा आगे बनकर जो जब बढ़ेगा तो फल भी देगा और छाया भी देगा. माननीय राजीव जी अध्यक्ष साहब ने एक पौधा लगाया है, आप लोगों के लिए एक संगठन बनाया है, फेडरेशन बनाया है, और उन्होंने सबको जिम्मेदारी दी है. प्रदेश अध्यक्ष बनाए, प्रदेश अध्यक्ष को जिम्मेदारी दी कि आप जिला अध्यक्ष बनाएं, और जिला अध्यक्षों की जिम्मेदारी है कि आप तालुका में अपने अपने अध्यक्ष पूरी टीम बनाएं. अगर वो टीम प्रॉपर तरीके से बनती तो मुझे नहीं लगता कि यहाँ जनसंख्या आज समाई होती. जनसंख्या ये हॉल कम पड़ जाता. कहीं ना कहीं हमारे काम की कमी है. जो बात है आप लोगों को कड़वी लग रही होगी, लेकिन ये कमी है. जैसा भी मैडम ने बोला कि आप लोगों को थाने में जाना चाहिए. एक व्यक्ति थाने में चला जाए उससे कोई फर्क नहीं पड़ेगा थानेदार को या सिपाही को. इतने लोग अगर थाने में जाके चले जाएं तो उन्हें लगेगा कि यार बाहर के लोग हैं, क्या समस्या क्या आ गई. एक कहावत है, जिसकी ज़्यादा जनसंख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आप लोगों को अपना अगर काम कराना है, हक की बात करना है, तो आपको पहले अपनी जनसंख्या दिखानी होगी. एक व्यक्ति कोई चिल्लाता है उसकी कोई नहीं सुनेगा, और 100 व्यक्ति एक साथ चिल्लाने लगे तो रास्ते पर लोग रुककर आपसे बात पूछने लगेंगे ये समस्या क्या है. चलो मैं देखता हूँ, बाद में करूँगा. उसको बोलते हैं संगठन, उसको बोलते हैं संघ. संगठन की ही वो ताकत है
कि आज देश में लोकपाल बिल लागू किया गया है। वो संगठन कहीं बाहर का नहीं था, आपके महाराष्ट्र का था और संगठन के कर्ता धर्ता आपके महाराष्ट्र के ही एक बुजुर्ग व्यक्ति थे जिनका नाम अन्ना हजारे है। तो और उन दवाइयों का भंडारण सरकार ने करके रखा था लेकिन लोगों को नहीं दी गई थी। तो हमारा कहना केवल इतना है कि आपको जन्म से लेकर मृत्यु तक जो अधिकार दिए गए हैं उनका आपको उपभोग करना है और लोगों को जो आपके साथ हैं उन सबको कराना है। बिना मांगे एक कहावत है कि माँ भी जो है बिना रोए बच्चे को दूध नहीं पिलाती। और कुछ लोग ये सोचे कि मैं अकेले कर दूंगा तो नहीं हो पाएगा। संगठन का मतलब ये होता है कि संघ जितना बढ़ता जाएगा उतनी बढ़ रही बदलाव की लहर हमें देखने को मिलेगी। आप कहीं भी जाएंगे तो आपको लोग अपने आप नमस्कार करने लगेंगे अगर उन्हें पता चल जाएगा कि ये जातिक मानव अधिकार के लोग हैं, फेडरेशन के लोग हैं और इनकी जनसंख्या ज़्यादा है। अभी आकर के रोड पे धरना दे देंगे, हमारे थाने के सामने बैठ जाएंगे, तो इनकी पहले सुन लो, उसके बाद किसी और काम में लगना है। इसके लिए हमें सबसे ज़्यादा जितनी हो सके जनसंख्या बढ़ाना है। और भी तमाम चीज़ें हैं, समय काफ़ी हो गया है, आप सबको समय समय पे बताती जाती रहेगी संगठन के माध्यम से। इसी के साथ जय हिंद। या ठिकाणी 2च मिनिटात आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे। मराठी पत्रकार संघाचे आदरणीय चिरंजीव जोशी साहेब या ठिकाणी येत आहेत। तत्पूर्वी एक महत्त्वाचा ठराव असा की फेडरेशनमध्ये या 5व्या अधिवेशनामध्ये जे कोणी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आले नाही, वर्षभर उपलब्ध झाले नाही, त्यांना फेडरेशनमधून कार्यमुक्त करण्याचा ठराव टाळ्याच्या गजरात आपण सगळे मंजूर करू। दुसरा ठराव, या ठिकाणी महाराष्ट्र तसेच भारत देशामध्ये जे देवस्थान व शिक्षण संस्था आहेत त्या देवस्थान समितीवर विश्वस्त म्हणून सिद्धिविनायक ट्रस्ट असो, साईबाबा देवस्थान असो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती असो, मोहटादेवी मंदिर समिती असो, सर्व समित्यांवर 2-2 प्रतिनिधी आपल्या फेडरेशनचे घेण्यात यावे हा महत्त्वपूर्ण ठराव या ठिकाणी मांडत आहे। आणि हे सर्व प्रतिनिधी आम्ही बसून तयार केलेले त्या भागातले 2 प्रतिनिधी, उद्या चांदवडचे रेणुका माता देवस्थान आहे तर तिथं गायत्रीताई किंवा त्या परिसरातले लोक आपण देणार आहोत। महिलांच्या ठिकाणी महिला, पुरुषांच्या ठिकाणी पुरुष आणि संतांच्या ठिकाणी आपले संत मंत हे पदाधिकाऱ्यांची नावं आम्ही तयार केलेली आहेत। फक्त या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने देवस्थान समिती, आरोग्य समिती, शैक्षणिक समिती या समितीवर 2-2 प्रतिनिधी आपण ठरावानं त्या ठिकाणी देणार आहोत। असे 2 ठराव, महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात आपण सर्वांनी पास केले, त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी जोशी साहेबांचं आगमन झालं आहे। खरं तर ते राज्यपाल, सर्व मंत्री यांचे ते फार लाडके नेतृत्व समजले जाणारे माननीय त्यांचं आगमन झालं आहे। एक टाळ्या वाजवून स्वागत करूया। आणि आपल्या कार्यक्रमासाठी पुण्यावरून या ठिकाणी त्यांनी उपस्थित दाखवली त्याबद्दल फेडरेशनच्या वतीनं, सर्व सदस्यांच्या वतीनं मी जोशी साहेबांचं मनपूर्वक आभार 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 मानतो। यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष आदरणीय सन्माननीय किरण जोशी सर यांचं आगमन झालेलं आहे। आपल्या विठुरायांच्या नगरीमध्ये आपलं पुनः एकदा सहर्ष स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना विनंती आहे एकदा जो सन्माननीय किरण जोशी सरांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। पत्रकार बांधव बाहेर असतील त्यांनी सर्वांनी आत येऊन बसून घ्यावे।
असं म्हणतात, आज इथल्या थोरवेला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवेला चंदनाचा गंध आला, मान्यवरांचे आगमनाने हा सोहळा या ठिकाणी रंगला. हा आगळा वेगळा भव्य दिव्य फेडरेशनचा सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होण्यासाठी जोशी सरांनी अगदी वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या फेडरेशनच्या वतीने आपण सर्वप्रथम मला यायला खूप उशीर झाला आणि मला लक्षात येत आहे की इतकी वेळ निघून गेलेली आहे, बोलण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सर्वप्रथम पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभाऊंनी मला जेव्हा निमंत्रित केलं की आपल्याला असं अधिवेशन आम्ही करतो आहोत आणि तुम्हाला यायचं आहे, तर मी खरंच पुण्यामध्ये सकाळी माझा एक कार्यक्रम असल्यामुळं मी म्हणजे खरं मला यायला शक्य होणार नव्हतं, पण त्याने आग्रह केला. पण मला इथं बघितल्यानंतर मला वाटतं की मी खरोखर योग्य ठिकाणी आज आलेलो आहे. मी व्यासपीठावर त्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देतो. सगळ्यांची नावं घेत नाही कारण खूप उशीर झालेला आहे. खरं तर आपली जी संस्था आहे मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन, मला वाटतं की म्हणजे आपण म्हणत असतो लहानपणापासून आपण शिकत असतो की मानव सेवा ही ईश्वर सेवा वगैरे वगैरे, पण अलीकडच्या काळामध्ये मानवता आहे का नाही, जिवंत आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परवाच आमच्या पुण्याचं उदाहरण, मी पुणे गेलो असता तर आपण असं केलं असतं का, हा विचारसुद्धा फुटला असताना मानवता फेडरेशनचं काम खरोखर कौतुकास्पद आहे. आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप आभार मानतो तुम्ही अशा पद्धतीनं काम करत आहात. मला वाटतं मराठी पत्रकार संघाचं कामाची ओळख आणि दोन्ही करून दिलेली आहे. मानव सेवा करत असताना पत्रकारसुद्धा एक मानव आहे आणि त्याला मानवाच्या अनुषंगानं तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण पत्रकारांना सुद्धा, आणि मी असं नाही म्हणत की सर्वच पत्रकार हे आहेत, काहीसुद्धा आमच्यामध्ये सुद्धा काही मानवतेला कार्यक्रम पाहतात सुद्धा काही लोक आहेत, पण सरसकट पत्रकार सोडले तर आमच्या पत्रकारांमध्ये सुद्धा उत्तम काम करणारे हरिभाऊंसारखे पत्रकार आहेत की जे अगदी मध्ये विकार झाला होता, तब्येतीची अडचण असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या पत्रकारांची मागणी करून आम्ही नुकतंच मुंबईमध्ये महाधिवेशन घेतलं. 500हून अधिक पत्रकार राज्यातून आले होते. गौर गोपालदास या त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. राज्यपाल साहेब आले होते. मुख्यमंत्री महोदयांचा आम्ही कार्यक्रम त्यांच्याकडे घेतला, त्यांना आम्ही सिरिट अवॉर्ड दिला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पत्रकार सुद्धा एक मानव आहे आणि त्याला सुद्धा मानव या भूमिकेतून आपण बघितलं पाहिजे. त्यांच्यावरती सुद्धा होणारे अत्याचार थांबवण्याची जबाबदारी फेडरेशन तुमची आहे. कारण एखादा कोणतरी खासदारांना आमदार उठतो आणि पत्रकारांना वाटेल त्या भाषेमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असतो, हे पत्रकार आम्ही खपून घेणार नाही. आणि यासाठी आपलं मानवाधिकार जे फेडरेशन आहे त्यांना मी अगदी विनंती करतो की पत्रकारसुद्धा मानव आहे, त्यालासुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून बघा. आणि जेव्हा जेव्हा पत्रकारांवर अन्याय येईल, आम्ही तर आहोतच, आम्ही सुट्टी देणार नाही कुणी असो म्हणून, म्हणजे आमचा आपण खासदार असल्याचं असतो, आम्ही एकत्र सुट्टी देणार नाही. आणि हा प्रश्न पूर्ण आम्ही राज्यभरामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्याच वेळेला आपण सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा वागलं पाहिजे, ती पण आपली जबाबदारी आहे. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आम्ही सरळ पत्र नाही काढत, आम्ही पहिल्या 6 मिनिटं करतो की तू कुणाची आहे, तू आमच्या व्यक्तीचा असेल आम्ही त्याला पाठवले नाही, आम्ही तुला कारवाई करा. पण आमच्या व्यक्तीची जर चूक नसेल आणि पत्रकाराचा परमधर्म म्हणून जर पत्रकारांना करत असताना कुठलाही अत्याचार झाला तर आम्ही समर्थकांना सुट्टी देत नाही, या ठिकाणी आग्रहित करतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं, वेळेचं बंधन आहे, पण महाराष्ट्रातले जे पत्रकार आहेत ते आपल्या फेडरेशनच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असतील. जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज द्या, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः आणि आमचे सगळे समस्त आमचे जे महाराष्ट्रातले जे सदस्य आहेत ते आपल्या पाठीशी उभे असतील. असंच अधिवेशन करा, आपल्या सदस्यांची संख्या वाढवा आणि मानवता हा खरा धर्म आहे. भविष्यामध्ये आपण लाखो लोकांचं समेत एक अधिवेशन घेऊन पत्रकार संघाने आपण एकत्र अधिवेशन घेऊन आपण हा पुस्तक प्रकाशन होणार आहे. अविनाश निराताई चिंतामण
लेटर हेडवर पहिली स्वाक्षरी राष्ट्रीय अध्यक्षांची नामची असेल की या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करू. असो, या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची राहिली की महाराष्ट्र राज्याच्या ज्या अध्यक्ष आहे शेजल कदम यांच्याऐवजी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा कामिनीताई पाटील यापुढे महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष म्हणून यापुढे काम करतील. सर्वांच्या साठी सोनवणे साहेबांनी जे 2 सूचना आणल्या किंवा ठराव आणला, पहिला ठराव तर पत्रकारांवरचा हल्ला किंवा पत्रकारांवर जो काही अन्याय अत्याचार होतात त्याचा निषेध म्हणून जो ठराव मांडला, त्या ठरावाला आम्ही सगळ्यांच्या वतीने, जागतिक मानवाधिकाराच्या वतीने, आमच्या अध्यक्षांच्या वतीने आम्ही होतो. या ठिकाणी आपल्याला जीवन गौरव पुरस्कार आपण देणार आहोत. तर तो एक जीवन गौरव पुरस्कार आपण फेडरेशनच्या वतीने दिलेला आहे. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी आहे साहेब व महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय किरणजी जोशी साहेब यांच्या हस्ते आता उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष सनराईज पब्लिक स्कूलच्या संस्थापिका आदरणीय सौ भारती समाधान जगताप, आदर्श सरपंच तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार आदरणीय पत्रकार संघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी सुपूर्द करता पडतो. सर्वजण
लाइव है बाजू आ रही ना आपकी, मेरी तरफ क्या देख रहे हो, बाजू आ रही है इसमें। त्यानंतर श्री ज्ञानेश्वर मुकादम यांना देखील या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. या ना बाजू सर्व धर्म समभाव या उत्कृष्ट भाषण आपल्या फेडरेशनच्या वतीने श्री शेख रफीक शेख त्यानंतर श्री अभिषेक अविनाश थेटे यांचा देखील सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. श्री कैलास गोरे पाटील यांचा देखील या ठिकाणी सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. कृपया पुढे. त्यानंतर श्री बलवीर विठ्ठल लोंढे यांचा देखील सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. श्री बलवीर विठ्ठल लोंढे. सरपंचांचे व ग्रामविकास होता आदरणीय सन्माननीय श्री प्रदीप पोपट मोरे यांचं देखील या ठिकाणी पुरस्कार वितरण करून या ठिकाणी त्यांचा सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. मी आदरणीय सन्माननीय प्रदीप पोपट मोरे यांना विनंती करीत आहे आपलं सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया स्टेजवरती यायचंय. टेंभुर्णीचे माजी सरपंच आदरणीय सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. पुरस्कर्त्यांनी कृपया पुढे यायचं आहे, आपलं पुरस्कार स्वीकारायचा आहे. श्री मयूर संतोष निकम. त्यानंतर श्री सुरेखा बाळू उशिरे यांचं देखील आपल्या सुरेखा ताईच्या या ठिकाणी सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर श्री अरुण नवले निफाड यांचं देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. सन्माननीय श्री गोविंद चोपडे यांच्या या कार्यासाठी, यांच्या कर्तृत्वासाठी, त्यांच्या या यशासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील या ठिकाणी मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं सत्कार आणि सन्मान संपन्न झालेला आहे. खरं तर आपल्या कामाची खूप कौतुक म्हणून या ठिकाणी आज हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालेला आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. बनत नाहीच या ठिकाणी सन्मान. ज्या आपण नियुक्तीपत्र प्रदान करणार आहोत, या नियुक्तीपत्राला आता आपल्या प्रदेशाध्यक्ष जोशी साहेब आणि आपले गाडीचे आयुक्त साहेब हे ते नियुक्तीपत्र देतील पासून त्यांना निवेदित करतो. कल्याण काशीनाथ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष, कल्याण काशीनाथ कुलकर्णी
व्यासपीठाच्या डाव्या बाजूने आपण यायचं आहे. उपाध्यक्ष रामकृष्ण गजानन बिडकर, ज्या मान्यवरांची नावं घेतली त्यांनी त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने यायचं. सतीश वसंत पाटील, सतीश वसंत पाटील सदस्य, व्यासपीठाच्या डाव्या बाजूने या आणि वेळेसाठी सहकार्य करा. आनंद जाधव तहसीलदार, प्रमोद बाबर, सतीश वसंत पाटील आहेत का? चित्रपटाचे मराठी कलाकार मनसाळे, प्रसिद्धी प्रमुख आसुदे. कृपया ज्यांची नावं घेतली त्यांनी सहकार्य करा. व्यासपीठाच्या डाव्या बाजूने यायचं आहे आपण. आपले अमोल माने, प्रसिद्धी प्रमुख. कृपया पण व्यासपीठाच्या डाव्या बाजूने यायचं आहे. पुन्हा पुन्हा सूचना करत आहोत की ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने वर चढायचं. स्वाती नाना काळे यांचा हे पुरस्कार आहे. थोडा उशीर झाल्यामुळे आपल्याला पुरस्कार मिळून जाईल. हे उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळतोय. त्यांचं स्वागत स्वाती नाना काळे, पळशी, राहणार पळशी, पंढरपूर तालुका. स्वाती नाना काळे, राहणार पळशी, पंढरपूर तालुका, उत्कृष्ट शेतकरी महिला पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांचा सन्मान किरण जोशी साहेब आणि आपले राजेंद्र आहेर साहेब यांनी करावा. स्वाती नाना काळे, पळशी तालुका पंढरपूर येथील उत्कृष्ट शेतकरी महिला पुरस्कार त्यांना आपल्या संघटन करीत आहेत. आपले अध्यक्ष किरण जोशी साहेब, त्याचबरोबर दिगंबर भिमराव शेळके. व्यासपीठाच्या डाव्या बाजूने यायचं आहे. सर्वांचे व्यासपीठाच्या डाव्या बाजूने यायचं आहे. अध्यक्ष प्रशस्तीपत्र, नियुक्तीपत्र आणि आयडेंटिटी कैलास वामन ठाकरे महाराज यांचे नियुक्तीपत्र. श्री शिवाजी गवळ्यांचा यानंतर या ठिकाणी सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे आणि भोजनाचा स्वाद झाल्यानंतर आपल्याला श्री विठ्ठल माता दर्शनाची सोय केलेली आहे. आमचे 2 पत्रकार बंधू आपल्याबरोबर येतील. मी सांगून ठेवलं आहे या ठिकाणी जेवण करून आपण दर्शनाला जायचं आहे. सतीश वसंत पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य, त्यांचं नियुक्तीपत्र आणि आयडेंटिटी. राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जोशी साहेब, सतीश वसंत पाटील यांनाही नियुक्ती सरकारी नागरिकता खात्याचे संचालक दिनकर राजनाथ चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचाही सन्मान किरण जोशी साहेब आणि राजेंद्र आहेर साहेब यांनी त्यांचा ट्रॉफ्या आणि या ठिकाणी प्रगतशील शेतकरी आणि विठ्ठल सन्मान आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी आहेर साहेब यांचा सन्मान घेत आहे. त्याचबरोबर आपले दिनकर चव्हाण यांच्या हस्ते राजेंद्र आहेर साहेबांचा सन्मान दिनकर चव्हाण प्रगतशील शेतकरी आणि विठ्ठलचे संचालक पर्यटक वतीनं जोशी साहेब माननीय किरणजी जोशी साहेब यांचा सन्मान.
आहेत